सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युअर भाई का चॅनल. सो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सो गेले काही दिवस मी इंस्टा आणि युट्यूब वरती बघत आहे की खूप जणांचा कमेंट आहे की कलर ग्रेडिंग वरती व्हिडिओ बनवा, कलर ग्रेडिंग वरती व्हिडिओ बनवा. सो फायनली तुमचा भाऊ कलर ग्रेडिंग वरती व्हिडिओ घेऊन आलाय. सो आजचं आपले एडिटिंग आहे कॅफे मधले शूट, आणि ते कसं एडिट करायचं आणि कलर ग्रेडिंग कसं करायचं, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला 3 मध्ये प्रीसेट सुद्धा मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही दिवस मी कमेंट वाचतो की दादा कलर ग्रेडिंग वरती व्हिडिओ पाहिजे. सो आजचा व्हिडिओ आहे कलर ग्रेडिंग वरती. सो आज आपण कॅफेतले काही 2-3 फोटो सिलेक्ट केले आहेत, त्यात आपण एडिटला घेणार आहे. तुम्हाला दाखवतो, थांबा आता कुठले फोटो आहेत आजचे. सो हे 3 फोटो आपण सिलेक्ट केलेत. 1, 2, 3 हे 4-5 दिवस झाले आधी फोटो काढलेत. मी जरा बाहेर गेलो होतो त्यामुळे एडिटला घेतले नव्हते. सो आज वेळ मिळाला तर घेऊया. यासाठी सगळ्यात पहिला आपण ओपन करणार आहोत फोटोशॉप 2024. फोटोशॉप 2024 बऱ्यापैकी सगळ्यांकडे असतीलच. इंस्टाला मेसेज करा, तुम्हाला तिथे मिळेलच, काही प्रॉब्लेम नाही. सो इकडे आपलं काम झालं. फोटोशॉप 2024 ओपन केला. इथे फोटो आहेत, चेक करू शकताय. हे 3 फोटो मी पहिला फोटोशॉपला घेतो. कलर ग्रेडिंग कसं करायचं हा मेन विषय आजचा टॉपिकमध्ये. सो हा फोटो आहे, हा एक फोटो आहे आणि हा एक फोटो आहे. 20 फोटो आलेत, मला तर खूप आवडलेत. यासाठी मी 200D कॅमेरा यूज केला होता. सो आता या फोटोमध्ये जरा ब्लॅक वाटते. सगळ्यात आधी मी शॅडो मारून घेणार. शॅडोवरती क्लिक केलं, शॅडो ॲडजस्ट केली. बघू शकताय बिफोर आफ्टर. खूप जण मला ॲक्शन पण मागत आहेत. ॲक्शन मी हळूहळू देईन, थोडे दिवस थांबा. सो खूप जरा शॅडो निघले आहे, सो मी जरा कमी करतो आणि याला मर्ज विजेबल करून घेतो. त्यानंतर पुन्हा मी झूम केला, फोटो डन, ओके वाटायला लागले. आता मी यामध्ये पहिला स्क्रीन एडिट करून घेणार. स्क्रीन एडिट कशी करायची पूर्ण व्हिडिओ दिला आहे, तरी मी आता तुम्हाला थोडं फास्ट करून दाखवतो. झूम करून बघू शकताय. मिक्सर ब्रशचा यूज करून मी स्क्रीन एडिट करत आहे. इकडे पण सेम. बघू शकता तुम्ही. सो मानपाशी पण थोडा ब्रश मारून व्यवस्थित प्रॉपर एडिटिंग केलं पाहिजे, महत्त्वाचा विषय. एडिटिंग करताना नो कॉम्प्रोमाइज, मन लावून व्यवस्थित झालं पाहिजे. ओके. सो इथं पण फोटो ऑल डन आहे, चेक करू शकताय. सो आता पुन्हा फिल्टर, कॅमेरा फिल्टर. ग्रेडिंग काय असते? ग्रेडिंग तुम्हाला आज मी डिटेलमध्ये सांगतो ग्रेडिंग काय असते. सगळ्यात आधी महत्त्वाचा विषय, विदाऊट प्रिसेट आपल्याला हे करायचं आहे. आणि याचा जो प्रिसेट तयार होईल तो मॅन्युअली मी डायरेक्टली सेव्ह करून तुम्हाला देईन. त्यासाठी तुम्हाला खाली ड्राईव्हमध्ये लिंक पण मिळेल आणि इंस्टावरती पण मिळेल. इंस्टावरती डायरेक्ट मिळणार. सो काही विषय नाही. सगळ्यात पहिला मी कॉन्ट्रास्ट वाढवून घेतो. कॉन्ट्रास्ट वाढवला, फोटो जरा HD वाटायला लागला आहे. ब्लॅक थोडं कमी केलं, हायलाईट थोडीशी वाढवली, चेक करू शकताय. फोटो बिफोर आफ्टर तुम्हाला 2 दाखवतो. हा बिफोर आहे, आफ्टर आहे. जरासा मॅडम गोरा झाल्यात, सो असू दे. त्यानंतर पुन्हा मी जरा क्लॅरिटी वाढवतो आहे. प्रत्येक पॅनल मी नंबराने घेतो. लाईटचं आपलं काम झालं. कलरमध्ये टेम्परेचर वाढू शकतो आहे. असं लय वॉर्म चांगलं वाटत नाही मला. ब्ल्यू करू शकतो. ब्ल्यू पण नको आहे, तुम्ही चांगला काढला आहे. मला स्वतःच्या फोटोग्राफीवरती भरोसा आहे म्हणून मी असं केलं आहे. सो कर्वमध्ये आलो. कर्वमध्ये ब्ल्यू जरासं वर घेतो आहे. ग्रेडिंगमध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय काय येतात? ग्रेडिंगमध्ये कर्व आणि कलर ग्रेडिंग इथे जे आहे, हे कलर ग्रेडिंग आणि हे कर्व. सो कर्वमध्ये मी सगळ्यात पहिला ब्ल्यूला ॲडजस्ट करून बघतो. मला ब्ल्यू जरा भारी वाटला, चेक करू शकताय. मला इथं फोटो भारी वाटायला लागला आहे. सो इकडे पण जरा इकडे तिकडे ॲडजस्ट करून मॅट नाही लय चांगलं वाटतं ना. Ctrl+Z केलं आहे तसं मला ओके आहे. सो जरा आम्ही रेडमध्ये गेलो. रेडमध्ये पण थोडं ॲडजस्ट करून बघितलं, नाही आहे तसं मला ओके आहे. सो मी ब्ल्यूमध्येच ॲडजस्टमेंट केलेत, बघू शकताय. सो इथे डन आहे. त्यानंतर मी पुन्हा खाली कलरमध्ये आलो. मागे येलो कलर आहे, येलो कलरचं थोडं सॅच्युरेशन वाढवतो आहे. ओके. फेसचा कलर जरासा वाढवतो आहे. ओके, नाईस, मस्त. बिफोर आफ्टर बघू शकताय. एक टोन आला आहे फेस, यालाच ग्रेडिंग म्हणतात. सो हायलाईट पुन्हा मी थोडीशी कमी करतो आहे. हायलाईट करण्याची लुमिनस कमी करतो, भारी वाटतं. इथं जरा ओके झालं आहे. हां. त्यानंतर मी शार्पनिंग वाढवतो आहे. खाली आलो. पुन्हा मी आता ग्रेडिंगमध्ये, कलर ग्रेडिंग हा मेन विषय आहे. इथे तुम्ही ग्रेडिंग करणार आहात. शॅडोज, मिड टोन्स आणि हायलाईट. शॅडोज म्हणजे ज्या मागच्या शॅडोज आहेत तिथे काम होतं आहे. आता याचं सॅच्युरेशन मी 7 ते 8 पण ठेवतो आहे आणि पाहिलं तसं चेंज करतो. तुम्ही बघू शकता फरक पडत आहे. मला इथं बरं ओके वाटाले, मी इथे ठेवेन. मिड टोनला पण सेम 7 ते 9 पण ठेवा, किती पण. मी आता 5 ठेवले, चेक करू शकताय. मला इथं ओके वाटाले, मी इथे ठेवेन. आणि हायलाईटला पण सेम मला इथं फोटो ओके वाटायला. सो बिफोर आफ्टर जास्त काय वाटत नाही आहे, दाखवतो तुम्हाला कसं वाटणार ते. इथं मला जरा ओके वाटाले. सो इथं पण फोटो एडिट झाला आहे.
जरा साईडून विग्नेरी देतो, म्हणजे जे साईडून इकडून ब्लॅक यायला लागले ते. सो हा आहे बिफोर, हा आहे आफ्टर. आता पुन्हा कर्वमध्ये मी जातो आहे आणि इकडून थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेतो आहे. खूपच पिवळा झाला. ओके, बघू शकता तुम्ही किती फरक पडतो आहे. कुणाला वॉर्म टोन आवडत असेल तर वॉर्ममध्ये चांगला होतो. सो मला इथं फोटो ओके वाटायला आहे, पण लईच पिवळा वाटायला आहे. सो ओके, पुन्हा इकडे आलो, थोडं टेम्परेचर वाढवून बघितलं. ओके, इथे मला डन झालं. सॅच्युरेशन थोडं कमी, डन. आता मी इकडून सिलेक्ट बॅकग्राऊंड करतो आहे. ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंड सिलेक्ट झालं आहे. थोडंसं ब्लॅक वाढवतो आहे जरा. ओके, त्यानंतर मी थोडी क्लॅरिटी कमी करणार आहे, बघू शकताय. आणि DH जरा वाढवणार आहे आणि पुन्हा येऊन इथे ब्लॅक कमी करणार आहे. आणि इकडून थोडंसं टेम्परेचर वाढवलं की बॅकग्राऊंडचा कलर बघू शकताय. इथे पाहायला तसं होऊ शकतो बघा, झापूक झुपूक झापूक झुपूक असं काय करायचं नाही, नॉर्मल करायचं, जास्त विचार करायचा नाही. ओके, मला इथे ओके वाटायला आहे. सो बघू शकताय बिफोर आफ्टर जरा डन आहे. जास्त चेंजेस वाटून झाल्यात, काढताना फोटो चांगलं काढल्यामुळं चांगलं झाल्यात. इकडून जरा ॲडजस्टमेंट नको, याची पण काय गरज नाही. फेसचा कलर आणि बॅकग्राऊंडचा कलर चेक करू शकताय. पुन्हा एकदा ग्रेडिंगमध्ये येतो आहे. टोन जरा मला वेगळा पाहिला आहे, हा टोन मला भारी वाटतो आहे. आता ग्रेडिंगमध्ये फरक काय पडते माहिती आहे काय, तुम्ही या साईडला चेक करा, इकडे जो कलर आहे आणि इकडे जो कलर आहे. ग्रेडिंगचा मेन विषय काय असतो आहे, जसं तुम्ही ग्रीनच्या ह्याच्यामध्ये मागचा बॅकग्राऊंडचा कलर चेंज करताय, तसं ग्रेडिंगला तसं नसतं. ग्रेडिंगला तुम्ही नॉर्मली न कधी चेंज होत असतो आहे. तर तुम्हाला या फोटोमध्ये दिसत असेल. थोडे हायलाईट मी आता पुन्हा कमी करतो आहे, लाईटमध्ये येऊन हायलाईट कमी केले. ओके, ब्लॅक जरा वाढवलं. सो फोटो बघा, चेक करा. इथे मी याचा प्रीसेट सेव्ह करतो आहे. पहिला सेव्ह सेटिंग्स, सेव्ह डाउनलोडमध्येच ठेवतो जेणेकरून लक्षात राहते. इथं ग्रेडिंग म्हणून प्रीसेट तयार करतो जेणेकरून तुम्हाला मला खाली लिंक देता येईल. सो इथं मी पुन्हा एकदा हे करून ट्राय करून बघतो बॅकग्राऊंडला काय तर होतं आहे काय चांगलं टिंटमध्ये. ओके, सो मला असा फोटो भारी वाटायला लागला आहे. याचा पुन्हा एक प्रीसेट तयार करतो, सेव्ह सेटिंग्स. याचं नाव पुन्हा ग्रेडिंग बाय मॅडकिंग सेव्ह करतो. ओके, सो हा फोटो डन झाला आहे. ओके करतो. आता तुम्हाला बिफोर आफ्टर पण दाखवतो. विंडोज हिस्ट्री कुठे गेलं, ओके, हा आहे बिफोर, हा आहे आफ्टर, चेक करू शकताय. सो यानंतर आपल्याला इथे लोगो लावायचा आहे, लोगो लावून घेतो. ओके, मर्ज विजेबल आणि सेव्ह. एक फोटो आपला एडिट झाला आहे. सो आता पुढचा फोटो त्याच प्रीसेटने हा वाला घेतो. पुन्हा एकदा मी पहिला शॅडो मारून घेतो आहे, शॅडोची लाईट जरा कमी. ओके, मर्ज विजेबल. ओके, सो पहिला स्किन एडिट ठरल्याप्रमाणे. जरा मी फास्ट करून दाखवतो कारण आपल्याला तोच प्रीसेट यूज करायचा आहे. पण फोटो भारी एडिट झाला आहे, काही विषय नाही, विषय कधी आपला नसतोच. आणि कुठलाही फोटो मी आधी एडिट करून नंतर पुन्हा तुम्हाला सांगत नाही, मी डायरेक्टली दाखवतो आहे. काही चुकलं तर डायरेक्टली चुकलं, माणूस आहे, माणसाकडून चुकवतात, काही विषय नाही. सो इथे पण आपलं झालं आहे फिल्टर. डायरेक्ट इकडून करू शकता, मी आतून करणार आहे बिकॉज मला सिलेक्शन करायला लागणार. सो इकडे आला अप्लाय प्रिव्हियस सेटिंग्स. इकडे बरं आहे की जे होतं ते एडिटिंग झालं आहे. सो पुन्हा इकडे येणार, सिलेक्ट बॅकग्राऊंड करणार. ओके, थोडीशी मी क्लॅरिटी डाऊन करणार पहिला, थोडासा DH वाढवणार आणि ब्लॅक कमी करणार. त्यानंतर टिंट ॲडजस्टमेंट मी मगासारखी पाहिल्याची करून घेणार. ओके, मला भारी वाटायला लागली अशी. जाऊन थोडं ॲडजस्टमेंट इकडे तिकडे होऊ शकता. फोटो तुम्ही थोडंसं टेम्परेचर वाढवून बघतो, खूपच पिवळं वाटायला लागले. पुन्हा इकडे जाऊन टिंट थोडंसं कमी करणार, सॅच्युरेशन पहिला कमी, टिंट जरा वाढव. सो फोटो इकडे बघू शकता बिफोर, इकडे आहे आफ्टर. ओके, डन. सो हा फोटो पण मी पुन्हा सेव्ह करणार. मर्ज विजेबल. दोन फोटो तुम्हाला चांगले समजले असतील. सो याचा प्रीसेट मी तुम्हाला खाली लिंकमध्ये देईन, तिथून डाउनलोड करू शकताय.
आता पुन्हा सो गाईज कलर ग्रेडिंगवरती हा एवढासा नॉर्मल व्हिडिओ आहे. अजून डिटेलमध्ये पुढचे व्हिडिओ येतीलच, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तोपर्यंत प्रीसेट दिला आहे, यूज करा. आणि कॅपेतले फोटो असल्यामुळे काढताना मी एकदम प्रॉपर काढले आहेत. तर तुम्ही पण म्हणशीला की एडिटमध्ये जास्त काही फरक पडायला नाही, काढताना चांगले काढले नाही. एडिटमध्ये काय फरक पडला आहे तुम्ही जेव्हा स्वतः करशीला त्यावेळी अंदाज येईल. आता स्क्रीनमध्ये बघताना तुम्हाला थोडा इकडे तिकडे दिसेल, समजून घ्या. सो थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ जर सगळ्यांना आवडलाच असेल तर अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर खाली कमेंट करून सांगत जावा, जेणेकरून पुढचे काही टॉपिक मला तुमच्यामुळे मिळतील आणि त्यावर मी व्हिडिओ करू शकेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.